लग्नावर काय मोकार खर्च करता, उगाच पैसे नसवायची लक्षणं, हे असं म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या आपल्या लेकीचं लग्न अगदी थाटामाठात साजरी केलंय. अहो, थाट म्हणजे काय साधा सुद्धा नाही. लग्नामध्ये आल्यावर पाहुणे मंडळींना थेट स्वर्गात आल्यासारखं वाटलं. बघा, याआधी फक्त नेते मंडळी किंवा कलाकार यांच्या लग्नाच्या चर्चा केल्या जात होत्या, पण आता कीर्तन क्षेत्रही यामध्ये मागं राहिलं नाहीये. तसं पाहिलं तर याआधी इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सुद्धा तेवढाच ट्रोल झालेला होता. पण स्वतः इंदुरीकर त्यावेळी ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्या स्टाईल मध्ये शालजोडे देत म्हणाले होते की काय बोंबलायचे ते बोंबला, साखरपुड्यापेक्षा लग्न आणखी मोठं दणक्यात करून दाखवणार, मला काही कुणाच्या बोलण्याचा फरक पडत नाही. आणि खरंच इंदुरीकरांनी त्यांच्या लेकीचं लग्न एखाद्या नेत्याला सुद्धा लाजवेल इतक्या शाही थाटात केलं. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी आणि नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक चिलप यांचा मुलगा साहिल यांचा विवाह सोहळा संगमनेरच्या गुंजावाडीत पार पडला. विवाहासाठी 1 एकर, 2 एकर किंवा 10 एकर नाही, तर बातम्या आणि स्थानिकांच्या माहितीनुसार तब्बल 100 एकरात हा विवाह सोहळा पार पडलाय. भोजनासाठी भव्य अशी व्यवस्था, अहो थेट अख्ख्या गावाला चूलबंद निमंत्रण दिलेलं होतं. आणि जेवणाचा थाट पण पूर्ण मराठेशाहीचा होता. मटकीची भाजी, मिक्स व्हेज भाजी, वरण भात, पापड, लोणचं, बर्फी ही सगळी मेजवानी आलेल्या पाहुणे मंडळींसाठी होती. बरं, व्हीआयपी लोकांना वेगळा मेन्यू आणि पाहुण्यांसाठी वेगळा मेन्यू असलं काही नव्हतं. सगळ्यांसाठी एकच मेन्यू आणि 8 एकच होती की किती पण खा, पोटभर खा, फक्त अन्न नासवू नका. बरं, हा विवाह सोहळा पाहण्यासाठी पाहुण्यांना वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या होत्या. म्हणजे बघा, शेतकऱ्यांसाठी वेगळ्या रंगाच्या खुर्च्या, येणाऱ्या नेते मंडळींसाठी व्यासपीठा शेजारीच आसन व्यवस्था केलेली होती. बरं, व्यासपीठ पण काही साधं सुधं नव्हतं. एकाच वेळी 50 ते 60 जण उभे राहतील एवढं भलं मोठं व्यासपीठ. बरं, त्या व्यासपीठाला केलेली सजावट आणि तो भला मोठा सेट बघून सामान्य माणसं पण म्हणतील, बाबो हे काय नवं म्हणायचं, कारण सेटच तेवढा भारी होता. पांढरा शुभ्र भल्या मोठ्या राजवाड्यासारखा सेट, त्यावर विठुरायाच्या मूर्ती. बर, सेट काय एक नव्हता तर 2-2 होते. स्वागत कक्ष तर असला सजवलेला होता की एंट्री करताच पाहुण्यांचे डोळे पांढरे पडतील. अख्ख्या स्वागत कक्षात नुसते मोठे झुंबर आणि फुलांचं डेकोरेशन केलेलं. बर, इंदुरीकर महाराजांच्या लेकीचं लग्न म्हटल्यावर येणाऱ्या पाहुण्यांची संख्या काही 100 किंवा 1000 थोडीच असणार आहे. मग आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या लावायला कित्येक एकरांमध्ये पार्किंग तयार केलेलं. अहो, साधा सुद्धा कार्यक्रम ठेवलाच नव्हता. सगळं कसं इंदुरीकर महाराजांनी एकदम टॉपचं केलेलं होतं. कोण काय बोलेल आणि काय टीका करतील यावर अजिबात इंदुरीकर महाराजांनी लक्ष दिलं नाही. तसं पाहिलं तर हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे की त्यांच्या लेकीचं लग्न त्यांनी कसं करायचं. पण झालं असं की इंदुरीकर महाराज एका बाजूला जगाला वेगळं ज्ञान शिकवतात आणि स्वतः मात्र वेगळं वागतात. त्यामुळेच त्यांना आता ट्रोल केलं जात आहे. आता इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाला फक्त गुंजाळवाडीतील गावकरी आले नव्हते, तर संगमनेर, अकोला, पंढरपूर, आळंदी, पश्चिम महाराष्ट्र, थोडक्यात महाराष्ट्रभरातून भजनी मंडळी, वारकरी संप्रदायातील महाराज, लहान थोर कीर्तनकार, संत सगळ्यांनीच अगदी हक्कानं हजेरी लावलेली. बरं, फक्त सांप्रदायिक क्षेत्रातून पाहुणे आले नव्हते, तर राज्यातील आजी-माजी राजकारण्यांनी सुद्धा अगदी आवर्जून या लग्नाला उपस्थिती लावलेली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अमोल खताळ, सत्यजित तांबे, श्वेता महाले, विठ्ठलराव लंघे, सुजय विखे, छगन भुजबळ, तसेच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर, सर्व पक्षीय आजी-माजी आमदार आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी या सगळ्यांनी इंदुरीकरांच्या लेकीच्या लग्नाला उपस्थिती लावलेली. आलेले सगळे नेते मंडळी सुद्धा लग्नातला सगळा थाट पाहून अगदी आवाक झालेले होते. 1 लाखाहून अधिक वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी उपस्थित असल्याचं स्थानिक सांगतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा विवाह सोहळा झाल्यानंतर त्याच ठिकाणी गगनगिरी महाराजांचा सप्ताह बसणार आहे आणि इंदुरीकरांच्या लेकीच्या लग्नाचा शुभ मुहूर्त साधूनच इंदुरीकर महाराजांनी सप्त्याचा शुभारंभ ध्वजवंदना करून लग्नाच्या दिवशी केला. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंदुरीकर महाराजांनी लग्नात खास स्वतःच्या हातात माईक घेत त्यांनी स्वतःच्या लेकीचं लग्न एवढ्या थाटात का केलं याचं सविस्तर कारण सांगितलं. इंदुरीकर महाराज लेकीच्या लग्नात असं म्हणाले की माझ्या लेकीला आणि लेकाला दोघांना सुद्धा लहानपणापासून माझा जास्त सहवास मिळालेला नाहीये. ते लहान असल्यापासूनच मला कीर्तनांसाठी बाहेर जावं लागायचं.
यात माझ्या लेकरांना मला प्रेम आणि माया देता आली नाही आणि म्हणून आपल्या लेकीला हसत आणि अगदी थाटात तिच्या सासरी पाठवायचं हे माझं ठरलेलं आणि म्हणूनच लेकीचं लग्न मी अगदी थाटात आणि मराठेशाही पद्धतीमध्ये केलंय असं म्हणत इंदुरीकर महाराजांना लग्नामध्ये ममतेचा पाजर फुटला आणि डोळे अश्रूंनी जड झाले. बघा मंडळी, लेकीचं लग्न हा प्रत्येक बापासाठी हळवा क्षण असतो आणि त्यामुळेच प्रत्येक बापाला वाटतं की हे लग्न थाटामाटात झालं पाहिजे. त्यामुळे बाप म्हणून इंदुरीकर महाराजांना ट्रोल करणं काही अर्थानं चुकीचं आहे. बाकी तुम्हाला इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या या शाही लग्नाबद्दल काय वाटतं आणि तुमच्यातील कुणी जर प्रत्यक्ष या लग्नासाठी उपस्थित राहिलं असेल आणि लग्नातली आणखी काही वेगळी माहिती तुम्हाला आम्हाला सांगायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.